कर्नाटकात बँगलोर येथे 3 किलो दागिने चोरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मिरजेत येऊन सराफांकडून चोरीचे 25 ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले. 7 महिन्यांपूर्वी बँगलोर येथे इम्रान नामक सराईत चोरट्याने 10 ठिकाणी चोऱ्या करून 3 किलो सोन्याचे दागिने लंपास केले होते. कर्नाटक पोलिसांनी गेले 6 महिने त्याचा शोध घेत त्यास अटक केली. त्याने चोरलेले सोने महाराष्ट्र, कर्नाटक, हैदराबाद, राजस्थान यासह विविध राज्यात विकल्याची कबुली दिली. इम्रान याने यातील काही सोने मिरजेत एका सराफाला व सराफाच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला विकले होते. बँगलोर पोलीस चोरटा इम्रान यास घेऊन सोमवारी मिरजेत आले. चोरटा इम्रान हा मिरजेत अनेक दिवस एका रिक्षातून फिरत सोने विकत होता. पोलिसांनी त्या रिक्षा चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर 18 ग्राम सोने खरेदी केलेल्या एका सराफाला ताब्यात घेण्यात आले. एका सराफ दुकानातील कामगाराला ताब्यात घेत असताना सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे सराफ व कामगारास ताब्यात घेऊन बँगलोर पोलीस मिरज शहर पोलिसात आले. यावेळी त्यांनी या दोघांकडून 2.5 तोळे सोन्याची दागिने हस्तगत केले. मिरज शहर पोलिसात 2 ते 2.5 तास यासाठी गोंधळ सुरू होता.